माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह अहिल्यानगर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आलं आहे। शासन निर्णयानुसार आमदार खासदार फंडातून 5% निधी नियमित खर्च करण्यात यावा। दिव्यांग बांधवांना सरसकट घरकुलचा लाभ मिळावा। सध्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो, त्यात वाढ करून 2500 रुपये मिळावे। शासन निर्णयानुसार पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात याव्या। जिल्हा नियोजन समितीतील 1% निधी दिव्यांगांवर खर्च करण्यात यावा अशा अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, मधुकर घाडगे, पोपट शेळके, दीपक जाधव, वेणुनाथ आहेर, संजय पुंड, भरत ढेरंगे, गणेश शेळके, संभाजी काळे, पौर्णिमा आढाव, संदेश रपडिया, सुरेश गलांडे, नानासाहेब खपके, भरत आढाव, पाराजी भोसले, दर्शनलाल विजन, चंद्रकांत पानसबळ, संदेश रपडिया, दत्तात्रय तनपुरे, उर्मिला कोकडे, तौसिफ शेख, अमोल अलकुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव, राहुरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।